महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अत्यंत अभिमानास्पद अशा स्वराज्यातील तेजस्वी आणि लखलखीत अशा 12 अतिशय दुर्मिळ रत्नांचं उत्कृष्ट वैश्विक मूल्य जाणून युनेस्कोने अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने युद्धनीती स्थापत्य इतिहास संस्कृती अशा अनमोल गुणांसाठी निवडलेले आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानांकन देऊन गौरविलेले बळकट आणि बेदाग असे 12 गिरिदुर्ग आणि जलदुर्ग पधार रहे हैं. 14व्या शतकात यादवांची सोन्याची देवगिरी बुडाली आणि महाराष्ट्रही बुडाला. 300 वर्षांच्या पारतंत्र्याच्या भीषण अंधारात ती काळरात्र संपताना तिघांचा एकाच वेळी जन्म झाला. जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवबाचं बोट धरून स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यापाठोपाठ स्वराज्य. ते पवित्र जन्मस्थळ होतं किल्ले शिवनेरी. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि भगवा झेंडा फडकवत शिवाजी राजांनी आपली राजधानी निवडली. किल्ले राजगड, पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या आणि चिलखती तटबंदी असलेला अजिंक्य अभेद्य अनेक मोहिमा, अनेक लढाया, अनेक विजयांचा साक्षीदार राजगड. शिवाजी राजांच्या बुद्धिमत्तेचं किती कौतुक करावं. सह्याद्रीसारखा पाठीराखा आणि त्याच्या अंगाखांद्यावर राजांनी कोरून घेतलेली गड किल्ल्यांची शेकडो लेणी. त्या राकट गड किल्ल्यांवरची सुंदर नाजूक पवित्र धार्मिक चिन्ह, देवांच्या मूर्ती, मंदिरं आणि त्यावरचं संस्कृती जपणारं नक्षीकाम. शत्रूवर आक्रमण, शत्रूपासून संरक्षण, भोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण अशा असंख्य जबाबदाऱ्या पार पाडणारे हे गड किल्ले स्वराज्याच्या यशाचे भक्कम आधारस्तंभ. त्यापैकी साल्हेर, लोहगड, पन्हाळा, प्रतापगड हे 4 डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग. राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी सटकून टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी डोळ्यात तुझे अंधार
राजांनी मंत्र जाणला अचूक मोलाचा, ज्याच्या हाती आर मारतो धनी सागराचा. आणि त्यासाठी राजांनी अरबी समुद्रात जलदुर्गांची जणू एक संरक्षक भिंत किंवा एक सेतू बांधला. हा सेतू पार करून स्वराज्याच्या किनारपट्टीवर हल्ला करणं समुद्रातील शत्रूंना जवळजवळ अशक्य झालं. म्हणूनच खांदेरी, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समुद्रातील टपोऱ्या नीलमण्यांसारखे जलदुर्ग. दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार, लागना पार, लागना पार, लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय. आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी युगत मांडली. राजानं काहीतरी युगत मांडली. सिद्धीची आता वाटू दे त्याला. राजाने त्याला कसा हरवला, कसा आपटला, कळलं त्याला हो. कसा हरवला, कसा आपटला, कळलं त्याला हो. कसा हरवला, कसा आपटला. अरे कळलं त्याला हो. दक्षिण दिग्विजयात आपलं स्वराज्य तिसऱ्यांदा दुप्पट करताना 1677 मध्ये आजच्या तामिळनाडूतल्या जिंजीचा किल्ला जिंकल्यावर तख्तास दुसरी योग्य जागा म्हणजे गरज पडल्यास दुसरी राजधानी म्हणून राजगिरी, कृष्णगिरी, चंदरराय दुर्ग अशा 3 डोंगरांवर मिळून बांधलेला अनेक वाडे, महाल, कलात्मक मंदिर असल्याने जागतिक वारसास्थळ ठरलेला जिंजीचा किल्ला तसाच अत्यंत उंच, अवघड, अजेय तरीही भव्य, प्रशस्त, परिपूर्ण जगदीश्वराचं मंदिर, राजवाडा, राणीवसा, नगारखाना, दरबार, 12 महाल, 18 कारखाने, कारंजांचे मनोरे, बाजारपेठ, वाडे, घरं, कोठारं अशा शेकडो इमारतींनी राजधानी म्हणून सजलेला हा किल्ले रायगड. ह्या रायगडावर शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य, नेत्रदीपक, अद्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
राज्याभिषेक सोहळा.